म्हणजे सुरुवातीला बातमी वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये चर्चेत आलेलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर। या जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली होती आहे। त्यांच्या बदलीसाठी हे पद देण्यात आलेलं आहे। साइड पोस्टिंग मानली जाते होमगार्ड विभागातली बदली आणि त्याच पदावरती जालिंदर सुपेकरांना धाडण्यात आलंय। शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी खोटे पुरावे देत 2022 साली शस्त्र परवाना मिळवला होता। त्यात त्यांना मदत केल्याचा आरोप सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्यावर आहे। असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे। आणि दुसरं, कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। हगवणेंच्या प्रतापानं सुपेकर अडचणीत, बंदूक परवान्यातही हगवणेंचा खोटारडेपणा, खोटी कागदपत्र असूनही सुपेकरांची सही, हगवणेंवर गुन्हा, सुपेकरांकडून स्पष्टीकरण। वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळीनं सध्या तुरुंगात असणाऱ्या हगवणेंवर आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। शशांक आणि सुशील हगवणे या दोन भावांनी बंदुकीचे परवाने घेताना खोटी माहिती दिल्याचं उघड झालंय। विशेष म्हणजे जालिंदर सुपेकरांनीच अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून या परवाना अर्जावर सही केली आहे। हगवणे बंधू कुठे राहतात, त्यांचा कायमस्वरूपी पत्ता कुठला याची पूर्ण माहिती असताना अनेक वेळा तिथे जाऊन आलेले असतानाही सुपेकर यांनी दोघांच्याही शस्त्र परवान्यांच्या अर्जावर सही केली। पण आता पोलिसांनी खोटी कागदपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी हगवणे बंधूंविरोधात गुन्हा नोंदवलाय। वेपन लायसन्स मिळवण्यासाठी त्यांनी इथल्या ॲड्रेस सिटीमधले किंवा पोलीस आयुक्त कार्यालयातले दाखवलेले होते। अशा प्रकारे त्यांनी दोघांनीही दिशाभूल करून चुकीचा ॲड्रेस सांगून ते तिकडे ग्रामीण राहत असताना सुद्धा परमनंटली इथं राहतात असं दाखवून डिसेप्टिव्ह वेने किंवा मिसरिप्रेझेंटेशन करून ते वेपन लायसन्स मिळवलेले आहेत त्या ॲड्रेसवरती, असं तपासात निष्पन्न झाल्या चौकशीमध्ये। त्यानुसार त्यांच्यावरती हे दोन गुन्हे दाखल वेगवेगळ्या पोलिसांनी केलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे या दोघांनीही खोटी कागदपत्र दिल्याची पूर्ण कल्पना असतानाही इतके मोठे अधिकारी असूनही सुपेकरांनी गुन्हा करायला या दोघांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे या प्रकरणात त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाते, पण सुपेकरांनी मात्र आपल्यावरचे आरोप फेटाळून लावलेत। सुपेकरांनी व्हॉट्सअप मेसेजद्वारे स्पष्टीकरण दिलंय। शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांना असतात। त्यापूर्वी सदर अर्जदाराच्या अर्जावर स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलीस उपायुक्तांना देतात। त्यांनी पडताळणी केल्यावर सदरचा परवाना पोलीस आयुक्त यांच्याच अंतिम मान्यतेनं दिला जातो। त्यानंतर त्यांचे आदेश हे अप्पर पोलीस आयुक्त प्रशासन हे काढतात। त्यामुळे संबंधित शस्त्र परवाना देण्याचा अंतिम निर्णय प्रक्रियेमध्ये माझा कुठलाही सहभाग नसतो। त्यामुळे सदरचा परवाना मीच दिला असं म्हणणं चुकीचं आहे। अशा प्रकारची तक्रार आलेली आहे, त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे। आणि दुसरं, कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। सुपेकरांनी आरोप फेटाळले असले तरी हगवणेंच्या प्रकरणांमध्ये त्यांचा हस्तक्षेप अनेकांनी उघड केला। त्यामुळे आता सुपेकरांच्या स्पष्टीकरणावर प्रतिक्रिया उमटल्यात। सुपेकरांच्या मेहरबानीने मिळालेलं गन लायसन्स होतं, त्याची चौकशी झाली पाहिजे की खरंच याच्या जीविताला धोका होता का फक्त यांचे शशांकचे मामा होते म्हणून सुपेकरांनी ते लायसन्स दिलं। वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये देखील पॉलिटिकल नेक्सस आहेत। हगवणे कुटुंबाचे मामा जालिंदर सुपेकर हे पोलिसांमध्ये एका उच्च पदावरती आहेत।
त्यांनीच हगवणे बंधूंना शस्त्र परवाना मिळवून दिला, असं असताना ते आरोपींना पाठीशी घालणार नाही का? सासरच्यांच्या शारीरिक आणि मानसिक छळ, पैशांच्या हव्यासानं वैष्णवीचा बळी घेतला. वैष्णवी आणि हगवणे परिवारातल्या वादात सुपेकरांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप केला जातोय. किंबहुना सुपेकरांच्याच नावे आधी मयुरी आणि नंतर वैष्णवीला धमकावलं गेल्याचा आरोप आहे. त्यामुळे आधीच गृह खात्याच्या रडारवर आलेल्या सुपेकरांवर आता बंदूक परवाना प्रकरणात काही कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येप्रकरणी अखेर पोलिसांनी निलेश चव्हाणला बेड्या ठोकण्यात यश मिळवलेलं आहे. निलेश हा परदेशामध्ये पळून जाण्याच्या पूर्ण तयारीत होता, पण सीमा ओलांडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला जेरबंद केलं. पण इतके सगळे दिवस निलेशला नेमकं वाचवत कोण होतं? कोण आहे निलेशचा आका? असा सवाल उपस्थित केला जातोय. अखेर निलेश चव्हाण अटक. नेपाळ सीमेवर ठोकल्या बेड्या. देश सोडण्याचा प्रयत्न फसला. गेले 10 दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस निलेश चव्हाणचा शोध घेत होते. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती. त्यामुळे देशभरातील तपास यंत्रणा सतर्क झाल्या. तर इकडे निलेश चव्हाण देश सोडून जाण्याच्या तयारीमध्ये होता, पण त्याचा हा डाव फसलाय. पोलिसांनी त्याला अखेर बेड्या ठोकल्या. पिस्तुलाचा धाक दाखवून कसपटे कुटुंबाला धमकावणारा हाच तो निलेश चव्हाण. पोलिसांनी त्याची ही अवस्था केली. त्या कॉलरला धरून पोलीस घेऊन आले. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाण चर्चेत आला होता, कारण वैष्णवीचं बाळ हगवणेंनी याच निलेशकडे दिलं होतं. वैष्णवीचे नातेवाईक निलेशच्या घरी बाळ घेण्यासाठी गेले असता निलेशने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत हाकलून दिलं होतं. पण या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर निलेश फरार झालेला होता. पोलिसांचा ससेमिरा टाळण्यासाठी तो आधी कर्जतला गेला, मग तिथून तो मुंबईत आला. मुंबईतून त्याने थेट राजस्थान गाठलं. मग निलेश मध्य प्रदेशमध्ये पोहोचला. मध्य प्रदेशमधून तो दिल्लीत गेला. दिल्लीतून गोरखपूर मार्गे नेपाळ सीमेवरती जाऊन पोहोचला. निलेश नेपाळमध्ये पळून जाण्याच्या मार्गावरती होता. सर्वप्रथम मुंबई कोकण या भागामध्ये गेला. तेथून तो बाय रोड दिल्लीनंतर गोरखपूर आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये काही वेळ तो नेपाळ, काठमांडू या भागामध्ये सुद्धा जाऊन गेल्याची प्राथमिक माहिती मिळून येत आहे. नंतर तो आपल्या बॉर्डरवरती आल्यानंतर आज सकाळपासून आपली टीम त्या ठिकाणी होते. त्यांनी मग त्याला दुपारी ताब्यात घेतलेलं आहे. नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता. बॉर्डरवर त्याला पकडलेलं आहे. योग्य प्रकारचे इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला. त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. कुठल्याही प्रकारची हयगय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे, हा प्रयत्न आमचा असणार आहे. एकीकडे निलेश चव्हाण पोलिसांना गुंगारा देत होता, तर दुसरीकडे वारजे पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकत लॅपटॉप जप्त केलेला होता. गेल्या 10 दिवसांपासून निलेश चव्हाण फरार होता, पण अखेर त्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलंय. पण इतके दिवस निलेश पोलिसांच्या हाती का लागला नाही? या काळात त्याला कोणी कोणी मदत केली? त्याला कोणाचा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं की त्याची प्रवृत्तीच गुन्हेगारी आहे आणि तो शशांकच्या सोबतच कायम असायचा आणि तो खरोखर एकदम गुंडच आहे. आणि आता पोलिसांना आमची एकच विनंती राहील की त्याच्याकडनंच सगळ्या ह्या केसचे धागेदोरे तुम्हाला ओपन होतील. तो नेपाळपर्यंत कसा पोहोचला, त्याला कुठल्या आकाने मदत केली आणि तो एवढे दिवस फरार कसा राहू शकला, या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एकतर हा निलेश चव्हाण याला सह आरोपी करायला हवं. मला असं वाटतं की ह्या केसमध्ये निलेश चव्हाणचा काहीतरी आणि कुठेतरी जवळचा संबंध असावाच, कारण एका अनोळखी व्यक्तीकडे 9 महिन्याचं बाळ तर नक्कीच कोणी देणार नाही. पिंपरी चिंचवड पोलिसांची 5 पथकं तर पुणे पोलिसांची 2 अशी एकूण 7 पथकं निलेश चव्हाणच्या मागावर होती. तो देशाबाहेर पळून जाऊ नये म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेतली जात होती. निलेशच्या अटकेमुळे वैष्णवी आत्महत्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते. लक्ष्मण वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड. आणि यानंतर